युवक काँग्रेस उमरेड विधानसभा व शिवकृपा क्रिकेट क्लब नांद व संजय मेश्राम सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सौजन्याने दिनांक 10 जानेवारी 2024 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान आमराई क्रिकेट स्टेडियम नांदच्या प्रांगणामध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक 18 जानेवारी 2014 रोज गुरुवारला संजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले। पूरा अच्छे तरह से बनाइए और उसके लिए जो भी खर्च होगा आप मेरे तरफ से ले सकते हैं। मैं कोई जनप्रतिनिधि नहीं हूं, मगर फिर भी युवाओं के मन की बात समझता हूं, उनको कहीं ना कहीं संधि मिलनी चाहिए ये समझता हूं और जो कुछ मुझसे हो सकता है करने की कोशिश करता हूं। आज या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून 18 टीमा या जिल्हा परिषद सर्कलवरून आल्या आणि अत्यंत चुरशीचा शेवटचा सामना आणि चिचाळ आणि नांद याच्यामध्ये झुंज होती आणि शेवटी नांद जिंकलं। मला असं वाटत होतं चिचाळ जिंकेल, पण असो, खेळ आपण खेळला तर जिंकणं आणि हारणं हे राहणारच आहे, पण खेळाच्या भावनेतून आपण जर खेळलो तर खऱ्या अर्थाने हा सामना खूप चांगल्या प्रकारे खेळला गेला आणि झाल्यानंतर दोन्ही टीमने एक दुसऱ्याला हात मिळवला ना तुम्ही दोघा टीमांनी, म्हणून तुम्हा दोघा टीमांचं खूप खूप अभिनंदन। आणि या शिवकृपा क्रिकेट मंडळाने मागच्या 10 दिवसापासून सतत मेहनत घेऊन हा कार्यक्रम इथं घडवला, म्हणून मी माझ्यातर्फे युवक काँग्रेस तर्फे त्या सगळ्यांना मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते असेच सामने इथं घडवतील अशी अपेक्षा बाळगतो। आज सरदारजीने सांगितलं की इथले काही मुलं जिल्हास्तरीयवरती जायला पाहिजे, राज्यस्तरीयवर जायला पाहिजे। खऱ्या अर्थाने क्रिकेटचा हा शौक आज राष्ट्रीय शौक झालेला आहे आणि IPL झाला तर माणूस तसाच पागल होऊन जातो। IPL असलं की सगळे युवा वर्ग टीव्हीच्या मागे राहतात आणि MS धोनी याचा कोणीच गुरु नव्हता, तो सुद्धा त्या IPLच्या माध्यमातून आज पूर्ण देशाचा कर्णधार झाला